लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं। स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्या निमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्यावेळी 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यासाठी भेट मिळणार, सर्वात मोठी या क्षणाची बातमी बघत आहोत आपण। आता बघा उद्या सकाळपासूनच वाटप होणार आहे। उद्या गुढीपाडवा असला त्या कारणाने लाडक्या बहिणींसाठी लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आणि आपल्या मंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 21 रुपयांचं वाटप उद्या सकाळपासून सुरू होणार आहे। सोबतच 3 गिफ्ट सुद्धा
लाडक्या बहिणींना पाडव्यानिमित्त हे वाटप सुरू राहणार आहे। तर तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत मी तुम्हाला 3 टिप्स देतोय, त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर 100% तुम्हाला सुद्धा असे मेसेज येणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे आलेल्याचं तुम्हाला मेसेज येतील। आणि आपल्याला जसं मार्चचा हप्ता आलेला आहे तसंच आपल्याला आता एप्रिलचा सुद्धा हप्ता हा वाटप सुरू राहणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपले मागचे हप्ते राहिलेले आहेत फेब्रुवारी मार्च महिन्याचे किंवा आधीचे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पासूनचे जर हप्ते तुमचे राहिलेले असतील तर सगळ्यात महत्त्वाचं मी जे सांगतोय ते 3 टिप्स फॉलो करा। सोबतच गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना साडी वाटप हे सुद्धा होत आहे। तर कोणत्या लाडक्या बहिणी याच्यासाठी पात्र आहेत, काय टिप्स आहेत, काय ट्रिक वापरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकताय, हे जे 3 गिफ्ट तुम्हाला गुढीपाडव्यासाठी देणार आहेत किंवा जे खात्यात तुमच्या पैसे जमा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय टिप्स वापरायच्या ट्रिक्स वापरायच्यात मी तुम्हाला सगळं सांगतोय आणि सगळं व्यवस्थित सगळं आपण सांगणार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये मिळणार आहे। बघा, आताच झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पाडव्यानिमित्त 3 गिफ्ट आणि 21 रुपयांचा हप्ता हा जमा करण्यात यावा। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंतचे मागचे हप्ते आलेले नाहीत ते सुद्धा द्यावेत, कारण लाडक्या बहिणी खूप त्यांच्यासाठी जे काही त्यांनी महायुतीसाठी जे केलेलं आहे ते म्हणत आहेत की त्यांच्यामुळेच लाडक्या बहिणीमुळेच ही सरकार जे आहे ते आता सत्तेत आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींना दिलेला वादा हा पूर्ण करत लाडक्या बहिणींसाठी जे काही पैसे आहेत ते आता रक्कम 2 दिवसात मार्चची आणि एप्रिलची जी रक्कम आहे ती 2 दिवसात तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात केलेली आहे। लक्षात घ्या, आता त्याच्यासाठी जे नियम आहेत दुरुस्ती आहे ती झालेली आहे। त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय काय दुरुस्ती झालेली आहे, नियमांमध्ये काय बदल झालेले आहेत जेणेकरून तुम्हाला तिथं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। 3 टिप्स तुम्हाला मी देणार आहे, 3 ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे सोप्या पद्धतीत, जेणेकरून तुम्ही या योजनेचा फायदा हा घेऊ शकता आणि तुम्हाला याच्यापासून कोणी सुद्धा रोखू शकणार नाही। बघा, अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे। अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील त्याच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार। किती मिळणार, कोणाला 2100, कोणाला 4000, कोणाला परत 1560 रुपये, तर कोणाला 0 रुपये, असे सगळे डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर डिटेलमध्ये कळेल। बघा, अर्ज पडताळणी झाल्याशिवाय पैसे येणार नाहीत। आता अर्ज पडताळणीमध्ये होतं असं की तुमच्याकडून 4 डॉक्युमेंट मागितले जातात, त्यानंतरच तुम्हाला पैसे पण येणार, म्हणजे त्यानंतर तुमचं जे नाव आहे ते सुद्धा यादीत राहणार। तर कुठले डॉक्युमेंट्स मागितले जातात ते तुम्ही लक्ष देऊन ऐका। बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जे सांगतोय ते येतं 4 डॉक्युमेंट्स आहेत। पहिले डॉक्युमेंट जे आहे ते तुमच्याकडून तुमचं मागितलं जाणार आहे ते आधार कार्ड। आता बघा, तुम्हाला मी आता म्हणलं होतं की 4000 कुठल्या लाडक्या बहिणींना, आता ही अर्ज पडताळणी सुद्धा जी होणार आहे ती सुद्धा तुमची अंगणवाडी का सेविकाच करणार आहे। त्या अंगणवाडी का सेविकांनीच आधी फॉर्म सुद्धा भरले होते। तर अशा लाडक्या अंगणवाडी सेविकांना, मदतनीस, पर्यवेक्षिका असतील किंवा दुसऱ्या ज्या आपल्या लाडक्या बहिणी त्यांना 50 रुपयाप्रमाणे जे काही त्यांचं हे होतं मानधन ते त्यांना देण्यास सुरुवात झालेली आहे। राष्ट्रीय नागरिक उपजीविका असतील, मदत कक्ष प्रमुख असतील, या सगळ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून तिथं प्रत्येकी एका फॉर्म मागे 50 रुपये देण्याचं काम चालू आहे। ह्याच लाडक्या बहिणी, हेच जे लोक आपले फॉर्म भरत होते हेच अर्ज पडताळणी सुद्धा येणार आहेत आणि तेच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मागणार आहेत। उत्पन्नाचा दाखला किती रुपयापर्यंत असला गरजेचा आहे, उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंतचा काढून ठेवा। जर तुम्ही 2.5 लाख रुपयांच्या वरचा उत्पन्नाचा दाखला असेल तुमचा तर मात्र तुम्हाला इथं कुठल्याही योजनेचा लाभ हा मिळणार नाही। त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे, जर तुम्हाला योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर तुमच्याकडं 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला हा असणं गरजेचं आहे। सोबतच उद्या लाडक्या बहिणींना साडी वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त साडी वाटप होणार, सोबतच खात्यात पैसे सुद्धा जमा होणार आणि सोबतच आनंदाचा शिधा सुद्धा। आता हे मिळवण्यासाठी दुसरं जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड। बघा, जर तुमचं रेशन कार्डमध्ये नाव असेल, कसं ऑनलाईन नाव असेल, तुमच्याकडं जे पुस्तक आहे त्याच्यात नाव असून उपयोग नाही, कारण ते 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं तसंच आहे। त्याच्यामध्ये जर तुम्ही EKYC केलेली नसेल तर आता मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। उद्या साडी देखील मिळणार नाही, सोबत आनंदाचा शिधासुद्धा वाटप होणार नाही। तर तुम्हाला हे जर सगळं पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, यादीत राहण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डची EKYC करायची आहे। कशी करायची आहे, सोपं आहे, सांगतो। जायचं आहे उद्याच्या उद्या रेशन दुकानात जायचं आहे, आधार कार्ड घेऊन जायचं आहे, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सोबत घेऊन जायचं आहे, घरातले जे व्यक्ती असतील त्यांना घेऊन जायचं आहे, कारण एप्रिलचा हप्ता सुरू झाला आहे। परंतु जर तुमचे रेशन कार्डची EKYC झालेली नसेल तर मात्र तुम्हाला इथं काहीच फायदा होणार नाही। रेशन कार्ड घेऊन EKYC करून घ्या, म्हणजे कुठलंही टेन्शन तुम्हाला इथं राहणार नाही। त्यानंतरचं तिसरं डॉक्युमेंट जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी आधार कार्ड तर बनवलं, पण जे आधार कार्ड बनवलं आहे त्याला झालेत 5-5, 10-10 वर्ष, त्याच्यामध्ये काहीच चेंजेस केलेले नाहीत, तर त्यांनी चेंजेस करून घ्या।
त्यामुळे बघा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता त्याचबरोबर 10 ते 25 हजाराचं अनुदान सुद्धा उद्या मिळणार आहे. कुठल्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे? पुणे, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई, नाशिक सोबतच धाराशिव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे आपण म्हणू शकतो. कारण आता संध्याकाळी तर पैसे येणार नाहीत, पण सकाळपासून उद्या 100% लाडक्या बहिणींच्या खात्यात जे पैसे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. बघा 3 गिफ्ट कुठले आहेत? पहिलं गिफ्ट आहे साडी, दुसरं गिफ्ट आहे 10 ते 25 हजार रुपयांचं अनुदान हे लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आता हे कोणत्या लाडक्या बहिणींना अनुदान मिळत आहे? तर अशाच लाडक्या बहिणींना ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत, तर त्यांना छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे, कुणाला काय शिवण कामासाठी मशीन घ्यायचे, काय काय गोष्टी असतील तर त्या अनुदानामधून ते तुम्ही घेऊ शकता. सोबतच आपल्या ज्या शेतकरी लाडक्या बहिणी आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा 6,000 रुपयांचा हप्ता हा सुद्धा इथं घोषित झालेला आहे आणि तो कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती पडू शकतो, कारण त्याला मंजुरी दिली गेलेली आहे. त्याचा GR सुद्धा आलेला आहे, तो GR सुद्धा आपल्याकडे आहे. तुम्ही त्यासाठी मी व्हिडिओ सुद्धा बनवला आहे बघा, तो तुम्ही जाऊन बघू शकता. नमो शेतकरी योजनेचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तुम्ही म्हणाल आता कोणत्या मोबाईलवरती कोणत्या बँकेत पैसे येणार? बघा उद्या तुम्हाला SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, ICICI, कोटक, पोस्टाचं खातं अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये हे जे पैसे आहेत ते पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही जे आता डॉक्युमेंट काढलं ते दुसरं चौथं काम जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे? आधार कार्ड घेऊन ते अपडेटेड आधार कार्ड बँकेत जमा करायचं आहे. जर बँकेचा अकाउंट असेल तर, जर पोस्टाचा अकाउंट असेल तर पोस्टाच्या ह्याच्यात जाऊन तुम्हाला ते जमा करायचं आहे. जर जमा नाही केलं तर मात्र प्रॉब्लेम होतील. सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त तिथं गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. 1660 रुपये 2 गॅस सिलेंडरचे तुम्हाला पैसे हे खात्यात वर्ग होतील. परंतु तिथं सुद्धा एक नियम आहे, ज्या लाडक्या बहिणींचं गॅस कनेक्शन नावावर नाही किंवा महिलेच्या कनेक्शन नावावर नाही, त्यांना EKYC झालेली नाही, अशा लाडक्या बहिणींना तिथं मिळणार नाही. त्यामुळे सगळे आपले जे डॉक्युमेंट असतील, सगळी जी EKYC असेल ही सगळी प्रक्रिया करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडं कोणताही तिथं टेन्शन घ्यायची कारण नसणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.